नमस्कार श्रोतो. श्रीराम समर्थ. आज आपण हरिविजय ग्रंथाचा 22वा अध्याय बघणार आहोत. आपण 21व्या अध्यायात पाहिलं की उद्धव गेला गोकुळात आणि त्यांनी गोपींना बोध केला, आत्मज्ञान प्राप्ती करून दिली आणि त्या निवाल्या. त्या दुःखात राहणं त्यांचं बंद झालं. त्यांचं स्वरूप कृष्णमय आहे हे त्यांना जाणवून दिलं त्यांनी. आणि आता गोकुळ सगळं अगदी आनंदात कृष्णाच्या नामात राहायला लागलं. उद्धव परत आला. ही सगळी घटना आधीच्या अध्यायात घडली. आता ह्या अध्यायात काय होतं ते आपण बघूया. प्रथम नेहमीप्रमाणे 5व्या वाचूया. श्री गणेशाय नमः. जय जय श्रीकृष्णा सर्व साक्षा सर्वाद्य मूळ निर्विकल्प कल्पवृक्षा तुझी करू जाता विवक्षा आदी कोणा न सापडे ऐसा आदी कारण तू वृक्ष साचार मुख्य कोंभ तो उपयोगधी ज्यावर द्वितीय शाखा पिनाकधर कमला नयन तृतीय शाखा सकळ मुनीश्वरांचे मंडळ या उपशाखा चाललेल्या सबळ रुग्य जुसामादी सुकोमळ पत्रे तयासी फुटली ही न्यायमीमांसा सांख्यशास्त्र पातंजल व्याकरण वेदांत षटशस्त्रांचा हा निश्चित मोहराला त्यावरी इंद्र अग्नि यमन नैऋत रस नायक समीर पौलस्ती सुत चितांशु चंडांशु भगणांसहित पुष्पे त्यावरी साजिरी. कृष्णाची स्तुती आहे या पहिल्या 5 ओव्यांमध्ये. त्याला सगळ्यांचं मूळ उगमस्थान सर्वाद्य मूळ असा निर्विकल्प कल्पवृक्ष म्हटलं. आणि मग त्या कल्पवृक्षाचे खोड काय, कोंब काय, शाखा काय आहेत, उपशाखा काय आहेत ते सगळं अध्यात्म त्यात दिलेलं आहे. की म्हणजे सगळे मुनीश्वर मंडळ म्हणजे उपशाखा आहेत. पहिली शाखा आहे तर पिनाकधर आहे. तर दुसरी शाखा आहे ती कमलायन आहे म्हणजे विष्णू शंकर ब्रह्मदेवाच्या 3 शाखा झाल्या. मग आजूबाजूच्या उपशाखा म्हणजे मुनीश्वरांची मंडळ आहेत. त्याला अजून जी पानं फुटली ती म्हणजे वेद आहेत सगळे, ऋग्वेद यजुर्वेद सामवेद वगैरे, न्यायमीमांसा सांख्यशास्त्र पातंजल व्याकरण वेदांत हे म्हणजे सगळे त्या झाडाला फुटलेले मोहर आहेत. नंतर इंद्र अग्नी यम वरुण समीर हे सगळे आहेत ते फुलं आहेत त्याच्यावर आलेली. त्या वृक्षावर अष्टलोकपाल आहेत. त्यांच्या सकट आलेली जी बाजूची छोट्या कळ्या आहेत किंवा फुलं आहेत. सलोकता मुक्ती आहे हे फळ आहे त्याला आलेलं. अशा प्रकारे आणि ते हे पक्व फळ हे फळ आहे. अजून काही फळे लागतात ती म्हणे जी सलोकता मुक्ती आहे ती ब्रह्मांडापर्यंत आहे पण ती नंतर पडून जाते, येते जाते म्हणे. पण निर्गुण सायुज्यता मोक्षपूर्ण पक्व फळ अक्षय. सायुज्यता मुक्ती जी आहे ती म्हणजे अक्षय असणारं पक्व फळ आहे. अशा प्रकारचा हा वृक्ष असं एक वर्णन स्तुती कृष्णाची केली. पुढे कृष्णाची काही काळ स्तुती. मग काय घडलं 21व्या अध्यायात जे आपण मगाशी पाहिलं. आता पुढे असं घडलं की कृष्ण मथुरेत आला. त्यामुळे आपोआप तिथे हरिकृपेने सगळे निंदक पळून गेले. कौसवध झालेला आहे. त्यामुळे आता सगळ्या मथुरेतले जे प्रजाजन आहेत ते अगदी आनंदाने राहतात. आधी व्याधी मृत्यू आकार काही तिथं नाही. पाऊस वेळेवर पडतोय. सदा झाडं डवरलेली आहेत. फळं फुलांनी भरलेली आहेत. असं सगळं आनंद चाललेला आहे. पण असं घडलं की कौसाच्या ज्या 2 पत्नी होत्या अस्ती आणि प्राप्ती ह्या आपल्या वडिलांकडे गेल्या आणि जाऊन त्यांच्या गळ्यात पडून रडल्या. ह्यांचा वडील कोण तर जरासंध. त्याला भेटून रडायला लागल्या. तो म्हणाला काय आकांत झाला, का तुम्ही आले, काय झालं काय. त्यांना सारखी मूर्छा येत होती. सांगायला शब्दही सुचत नव्हते. पण शेवट त्यांनी सांगितलं की कृष्णाने तुझ्या जामात्याला जावयाला मारलं. मुष्टिक चाणू सगळ्या वीरांना मृत्यूपंथाला पाठवलं. अत्यंत परमपुरुषार्थी कृष्णराम आहेत आणि मथुरेत इतका पराक्रम केला की ह्या सगळ्यांना मारून त्यांनी उग्रसेनाला राज्यावरही बसवलं आणि आता मथुरेचे लोक सगळे सुखी नांदतायत. हे ऐकल्या हा कृष्णाचा प्रताप ऐकल्यावर अत्यंत जरासंधाला राग आला. म्हणजे सापाच्या शेपटीवर पाय पडला साप जसा खवळतो तसा तो एकदम भडकला. डोळे लाल झाले. आपल्या मुलींचं सगळं सुख निघून गेलं आहे त्याला सहन झालं नाही.
त्याने आपल्या मुलींचं समाधान केलं आणि सांगितलं की मी क्षणात मथुरा जाळीन आणि यादव कुळ मी सगळं छेदून टाकीन, नष्ट करीन आणि रामकृष्णांना धरून आणीन तुमच्या पुढ्यात, तुम्ही काळजी करू नका असं त्यांनी सांगितलं. ताबडतोब आज्ञा केली आणि त्याचं 23 अक्षौहिणी सैन्य होतं ते सगळं त्यांनी तयार केलं. मग ते सैन्य कसं आहे, जवळजवळ त्याच्या वर्णनात 25-50 ओव्या असतील की त्याचं 23 अक्षौहिणी एवढं सैन्य काय होतं. म्हणजे ते मोठमोठ्याले सगळे राक्षस, गज, हत्ती, घोडे ह्या सगळ्या सकट पायदळ सगळं घेऊन हा निघाला. सैन्यात अनेक यंत्र होती, शस्त्र होती, अनेक प्रकारचे म्हणजे मुसळ, गदा, मुदगर हे तर होतंच. नंतर गोफणी होत्या, सोटे होते, काठ्या होत्या. सोट्याला इथे शब्द आहे बडगे, चक्रे, शिळा, डांगा. म्हणजे सोटे, काठ्या, चक्र आणि दगड मोठाले. तर त्यावरून मला आठवलं की आपण पटकन म्हणतो ना, चांगला बडगा दाखवेन, तो शब्द इथे भेटलेला कळला. म्हणजे नेहमी आपण वापरत पण मी मोठा सोटा बडगा दाखवेन तुला असं म्हणतो नाही का. असो, तर धनुष्यबाण तर होतेच, अनंत लोहाचे म्हणजे लोखंडाचे गोळे होते, त्रिशूळ मोठाले बनले, कोयते म्हणजे काय काय त्यांनी घेतलं. कुऱ्हाड घेतली, कुठार म्हणजे कुऱ्हाड. इतकं वर्णन आहे की त्यांची एकूण शस्त्र काय होती. मग त्यानंतर त्यांची सेना कशी होती. तर पहिला अश्वदल होतं. अश्वदल कसं होतं तर त्याच्याकडे अमाप घोडे होते, अमाप, कुठले कुठले वेगळे वेगळे. एक घोडे ढवळ वर्ण, एक निळवर्ण अतिनिर्मळ, एक पिवळेचे केवळ, अरबी चपल व्हायचं अवतारती, एकाची माणिका इसी ज्योती, परी विरा सावरिता न थारती. म्हणजे एकापेक्षा. आणि बरं कुठून कुठून आणले होते घोडे तर सप्तद्वीपातनं. सगळी सप्तद्वीप आपल्याला माहीत आहेत. त्या नावासकडे इथे दिलाय की जंबूद्वीपीचे जांभूळ वर्ण, श्वेतद्वीपीचे चंद्रवर्ण, क्रौंचद्वीपीचे पिवळे, नंतर चालमली द्वीपातले बधीर, प्लक्ष्वद्वीपांचे वर्णचकोर, कुशद्वीपांचे साधे सोज्वळ सुंदर असे आणि पुष्करेचे श्यामकर्ण. सगळ्या 7 द्वीपातून आलेले घोडे. थोडक्यात 9 खंड 56 देश इथले सगळे वारू त्याच्याकडे होते युद्धा करतात. आणि एकापेक्षा एक चतुर, हुशार, आपल्या सारथ्याचा संकेत कळून त्याप्रमाणे धावणारे असं. मग त्याच्या पाठोपाठ सगळा होता तो हत्तीदळ म्हणजे गजदळ. ते गजही एकापेक्षा एक होते. त्यांचा म्हणजे हा भार पाठी गजदळ, त्याच्या पाठी पायदळ जे होतं. पायदळातही जे जे होते त्यांच्या हातात अनेकानेक शस्त्र होती घेतलेली. आणि सगळ्यात मध्ये महारथी बसलेले होते. त्यात स्वतः जरासंध होता. मोठ्या दिव्य रथावर मध्यभागी तो होता. आणि अशा प्रकारे हे सगळं सैन्य चाललं आणि तुटून पडणार म्हणून पोचलं. मथुरेला वेढा घातला रातोरात. आणि सगळ्या वेस्टर्न घालून सगळे गजबजलंच. म्हणजे सगळ्या आत मथुरेत कळून गेलं. दुर्गावरून आत जी लोक होती त्यांना कळून गेलं की काहीतरी प्रलय काळ आलेला आहे. मग शोध घेतला. आता कळलं की जरासंध आलाय आणि तो सुद्धा 23 अक्षौहिणी सेना घेऊन आलाय. पळायला कुठेही जागा नाही. आता आपण काही जगणार नाही असं म्हणून सगळ्यांनी आपापल्या घराची दारं लावली. पण माहीत आहे की आपण मरणार आहोत. कौसाला कृष्णाने मारलं म्हणून हा आलेला आहे आता. आणि आता तो काही आपल्याला सोडणार नाही असे त्यांना विश्वास आहे. आता प्रलय करणार हा. आणि मग असे सगळे ते त्याचे जे वीर आहेत ते आणि ह्याचे कृष्णाचे जे वीर आहे असे दुर्गावर बुरुजांवर चढून चढून बघतात. तर त्यांना कळतंय की हे तर सैन्य एवढं आपल्याकडे एवढं सैन्यच नाही आहे. मग कृष्ण आणि बलराम सुद्धा दुर्गावर चढून बघायला लागले काय परिस्थिती आहे ती. सात्यकी, उद्धव, अक्रूर सगळ्यांनी काय संकट आहे ते ओळखलं. फार मोठं संकट आलेलं आहे असं म्हटल्याबरोबर कृष्णाने आकाशाकडे पाहिलं आणि काय प्रार्थना केली माहीत नाही. पण वैकुंठातून अकस्मात 2 रथ उतरले. दिव्य रथ अगदी. एका रथावर दारुक म्हणून सारथी होता, जो कृष्णाचा सारथी आपल्याला माहीत आहे. आणि दोन्ही रथ दिव्य होते आणि त्या रथात अक्षय भाते होते, धनुष्य होते कितीतरी. आणि त्याचे जे अश्व होते ते पण अमृतपान केलेले असे अमरच वैकुंठाहून आलेले ते. नंतर त्या अश्वांची नावं दिले खरी, पण शैब्य, सुग्रीव, अतिसुस्वरूप असं बहालक वगैरे.
आणि मग सगळ्यात छान ध्वजमंडित वगैरे आहेत. आता ह्या दोन्ही रथावर कृष्ण आणि रथ उतरले, कृष्ण आणि बलराम ह्या रथावर चढले. बघता बघता कृष्ण चतुर्भुज झाला, 4 हातात 4 आयुध घेतली. बळीरामाने आपला मुसळ आणि हल, नांगर आणि मुसळ हे हातात घेतलं आणि दोघे सिद्ध होऊन निघाले. त्यांनी शंख स्वतःच फुंकला, आपली द्वारं उघडली आणि महाद्वारातनं बाहेर पडले लढायला जरासंधाबरोबर. मग प्रचंड असं युद्ध झालं. प्रचंड युद्ध झालं आणि जरासंधाला म्हणजे जरासंधाने लढायचं ठरवलं. आता अगदी तुंबळ युद्ध माजलेलं आहे आणि त्या युद्धामध्ये कृष्ण सगळ्या सैन्याशी लढतोय आणि बलराम जो आहे तो जरासंधावर लक्ष केंद्रित करू नये, त्याने जरासंधाला मारायचं ठरवलेलं आहे. त्या वेगाने जरासंधाच्या पाठी तो धावतोय. बलराम जरासंधाच्या दिशेने जाऊ लागला, त्याला मारायचं होतं हे डोक्यात होतं. पण कृष्ण बाकी सगळ्या सैन्याशी लढत होता, कारण इतकं प्रचंड सैन्य होतं ह्याचं. 23 अक्षौहिणी सैन्य वेगळं, त्याशिवाय त्याचे जे सहकारी होते ना, शिशुपाळ, वक्रदंत, ते रुक्मिया, हे सगळे आलेले, त्यांचंही सैन्य बरोबर आहे. त्यांनीच यादव सैन्याला घेरलेलं आहे. अशा परिस्थितीत आपलं सैन्य वाचवून त्यांचं सैन्य मारण्याचं काम कृष्ण करत होता. एकावर एक बाण सोडत होता आणि बलराम फक्त जरासंधाच्या रथाकडे लक्ष देत होता. त्याच्या पाठोपाठ आपला रथ दौडवत होता आणि दोघं जवळ आले. त्या क्षणी बलरामाने आपल्या रथातून खाली उडी घेतली, हातात नांगर आणि मुसळ घेऊन, आणि त्या नांगराने त्यांनी त्याचा रथ पहिला ओढला. रथ ओढून त्यालाही पकडला, त्याला खाली पाडला आणि आता मुसळाच्या आघाताने जरासंधाला ठार करायचं. तेवढ्यात कृष्ण म्हणाला की नको नको, त्याला आत्ता मारू नकोस, मी सांगतो म्हणून. तेवढ्यात देववाणी झाली म्हणे की भीमाहाती मरण. तो देववाणी बोले आकाशी, भीमाहाती मरण यासी, मग वरुण पाश घालून वेगेसी, दृढ रथासी बांधिला. त्याला मरण नाही असं म्हटलं. त्याला पकडलेला तर होता बलरामाने, मग त्याला वरुण पाश घालून रथाला बांधला आणि त्याला घेऊन गेले. त्याला सगळ्या नगरात फिरवला. आता जेव्हा त्याला असं पकडलं, आपला राजा पकडला गेला म्हटल्याबरोबर साहजिकच सैन्य पळतं. तसं पळालं. जरासंधाचे वीरते वेळे उरले ते ओघेची पळाले, जैसे यजमानासी संकट ओढवले, आश्रित पळती दश दिशा, अशी त्यांची अवस्था झाली. मग तेव्हा कृष्णाने बलरामाला सांगितलं की आत्ता ह्याला सोडून दे, कारण हा अजून आपल्या सगळ्या दैत्यांना मिळवून परत युद्ध करायला येईल, तेव्हा त्याच्याशी आपण तुंबळ युद्ध करू, पण आत्ता त्याला सोडून दे. अशा प्रकारे सोडून दिलं. जरासंध खजिलून आपल्या महालात परत आला. तो मनात म्हणाला की 22 सहस्त्र राजे मी बंदी केलेले आहेत, पण माझा पुरुषार्थ आज वाया गेला. काय झालं माहीत नाही. आता मला कुठे अरण्यात जाऊन तप करावं असं वाटतंय, इथे राहू नये असंच वाटतंय. कोणाला मी काय तोंड दाखवू. मग पण त्याचे जे मित्र होते, रुक्मिया, शिशुपाळ, वक्रदंत, ते वाटेतच भेटले आणि त्यांनी त्याला समजावलं की अरे जय अथवा पराजय, महावीरांशी पडे हा समय, पुरुषे पुरुषार्थ सांडू नये, करावा उपाय मागुती, जो कायेच असे प्राण, तो न सोडावी अंगवण, मागुती दळभार घेऊन रामकृष्ण धरून आणू. त्यांनी त्याला समजावलं की देहात जीव आहे तोपर्यंत आपला स्वाभिमान सोडायचा नाही. त्यामुळे तू पराजय होणारच, युद्धात आपण परत भरपूर अजून सैन्य मिळूया आणि परत जाऊया असं म्हटल्यावर जरासंधाला पटलं आणि परत यांचं सगळ्यांचं सैन्य घेऊन परत जरासंध वळला. त्यावेळेला कृष्णाने परत बलराम धावून आला. परत बलरामाने वरुण पाशाने जरासंधाला बांधला, पण परत कृष्णाने सांगितलं की मी सांगतो म्हणून तू त्याला आत्ता सोडून दे. अशा प्रकारे 17 वेळा युद्ध झालं कृष्णाने केलेलं आहे आणि 17 वेळा त्यांनी जरासंधाला सोडलेलं आहे. कारण आकाशवाणी झाली होती की भीमाकडनं ह्याला मरण आहे. अशी वेळ आल्यावर अर्थात नेहमीप्रमाणे पुढच्या घटना घडायला हव्या ना, त्यामुळे नारद मुनी जरासंधाकडे पोहोचले काही कळ लावायला. त्यांनी काय सांगितलं की अरे तू 17 वेळा कष्टलास, तुला तर काही तो आटोपत नाही कृष्ण, तर तू आता असं कर की कोणाचं तरी सहाय्य घे आणि अशाचं सहाय्य घे जो यादवांचा नक्की पूर्ण पराभव करेल. तर तू त्या काळयवनाची मदत घे.
कारण त्याला शंकराचं वरदान आहे. आता ते काय आहे तेही मी तुला समजावतो. असं करून नारदाने सांगितलं की मी तुला आधी ती गोष्ट सांगतो की त्याला काय वरदान आहे, त्याच्यातनंच सगळ्या यादवांचा नाश आहे, तर तू त्याला मदतीला घे. म्हटल्यावर कथा सांगितली सगळ्या आधीची की गर्ग जे ऋषी होते, आपल्याला माहिती आहे कृष्णाचं बारसं वगैरे झालं त्या गर्ग ऋषी आहेत, त्यांनी ती जातक केलेलं आहे. तर गर्ग ऋषी जे होते त्यांना एका यादवानी आपली मुलगी दिली आणि ती मुलगी दिली, पण खूप काळ त्यांना संतान नाही झालं काही. तर तो यादव टिंगल करून गर्ग ऋषींना म्हणाला, हा षंड दिसतोय. ते ऐकल्यावर त्यांना इतका क्रोध आला की ते म्हणजे त्यांना असंही झालं आणि त्यांनी मोठी अनुष्ठान तपश्चर्या मांडली आणि शंकराची, आणि शंकर प्रसन्न झाले. प्रसन्न झाल्यावर त्यांनी सांगितलं की मला एकच वरदान द्या, मला असा पुत्र होऊ दे की जो ह्या सगळ्या यादवांना पराभूत करेल आणि त्यांना संपून टाकेल. शंकराने तथास्तु म्हटलं, पण त्यांनी सांगितलं काय होईल तर तू म्हणे अनुष्ठान करत बस. एक दिवस तू अनुष्ठान करताना म्लेंछ स्त्री तुझ्याकडे भोगदान मागायला येईल. म्हणजे म्लेंछ तेव्हाही होते, म्लेंछ हा शब्द समर्थांनी वापरला. आता त्या काळातही अशी जमात होती. म्लेंछ स्त्री येईल भोगदान मागायला, तिच्या पोटी पुत्र येईल, तो महादुष्ट होईल. ब्राह्मण स्त्रीला असा दुष्टपुत्र होऊ शकणार नाही जो यादवांचा नाश करेल. त्यामुळे अपवित्रच भूमी हवी, तिथे बीज जाईल ते दुष्ट बीज पेरलं जाऊ शकतो. त्यामुळे असं घडेल, त्या स्त्रीला तू भोग दे आणि मग जो पुत्र होईल त्याला त्याच्याकडून यादवांचा विनाश कर. गर्ग ऋषी संतुष्ट झाले, त्यांना पटलं. आणि मग खरोखरच ते अनुष्ठान करत असताना एक म्लेंछ राजा, त्याला पुत्र होत नव्हता, तर त्याने आपल्या पत्नीला नटून स्वतः शृंगारून गर्ग ऋषींच्या त्या गुहेत कुठे ते तपश्चर्याला बसले तिथे पाठवलं. त्यांनी तिला भोग दिला. तोच हा म्लेंछ काळा यवन. तर तू त्याला घेऊन जा, कारण तो यादवांना नक्की मारेल. हे ऐकल्यावर जरासंध खूप खुश झाला. त्याने काळयवनापाशी गेला आणि त्याला सगळा वृत्तांत सांगितला. क्रोधाने पेटून काळयवन म्हणाला, नक्कीच मारेन, माझं 3 कोटी म्लेंछ सैन्य आहे. आपलं 3 कोटी सैन्य, त्याचं 33 अक्षणे मगधाचं सैन्य, शिवाय रुक्मिया, शिशुपाळ असे सगळे दैत्य घेऊन सगळी सेना मिळवून रात्रीच ते सगळे निघाले मथुरेकडे यायला. आता हा कृष्ण आहे तो काय सर्वांतरात्मा आहे नाही का, आपल्याला माहिती आहे. कुठे त्या विश्वाच्या पाठीवर घडतं ते त्याला आधी कळतं. ते म्हणजे हा कृष्ण अवतारच असा आहे की आपण आज किती अध्याय बघितले, 22वा अध्याय, सतत त्याचे चमत्कारच आहेत. सगळ्या गोष्टी तो आधी जाणतो, मग तो त्याकरता काय कपटनीती करायची ती करतो, खेळ खेळतो. तसं इथेही त्याला कळलं की असं असं घडलेलं आहे सगळं तिकडे. त्याने काय केलं, त्याने पश्चिम समुद्राकडे मदत मागून त्याच्याजवळ द्वारका नगर वसवलं. एका रात्री ब्रह्मदेवाची मदत घेतली आणि द्वारकेची रचना करायला सांगितली. द्वारकेची रचना इतकी सुंदर आहे, त्याचं वर्णन करायचं तर श्रीधर कवी म्हणतात अख्खा अध्याय खूप वाढेल. ते आपण पुढे कुठेतरी वेगळेपणाने नक्की घेऊ. पण अशी वैकुंठासारखीच द्वारका नगरी वसवली. आणि मग कुबेर आहे ब्रह्मदेवाचाच आहे ना पुढे पुत्र, त्याने येऊन स्वतःच्या इच्छेने अत्यंत ती सुंदर केली. आत त्यातल्या रचना करून आपली सगळी संपत्ती पणाला लावली आणि ती इतकी सुंदर केली की जणू वैकुंठ. रातोरात इकडे कालयवन येऊन त्यांनी मथुरेच्या भोवती घराडा घातला होता सैन्याचा, आणि आता तो सैन्यावर वार करणार सूर्य उगवला की. तर कृष्णाने सगळे मथुरावासी झोपलेले होते. कृष्णाने झोपेतच म्हणे त्याने आपल्या योगमायाला बोलावलं. परमनाटकी पुतनारी योगमाया घालून बरी, रजनी माझी द्वारकापुरी समस्त लोक पाठविले. धनधान्य पशुसंवेत गजतुरंग रथ अद्भुत सह कुटुंबे यादव समस्त उग्रसेनही पाठवला. सगळ्या लोकांसकट आणि तो त्याचा जो रथाचा सारथी होता दारुक, तो आणि त्यातले आयुध हे पण सगळं पाठवून दिलं. बळीभद्राला म्हणजे बलरामाला सांगितलं तू ही जा, आणि एकटा श्रीकृष्ण उरला मथुरेत. सगळ्यांना त्यांनी पाठवून दिलं आणि सगळे द्वारका नगरीत आले. लोक सकाळी जागे येऊन बघतात तर ते इतके आश्चर्यचकित झाले की वस्तू सगळ्या तशाच आहेत, म्हणजे घरात सगळ्या गोष्टी आहेत, पण ही जागा आपली नाही वाटत, हे काहीतरी वेगळं वाटतं. ते चकित होऊन बघतच राहिले. इकडे म्हणजे उद्धव, अक्रूर, उग्रसेन, वसुदेव, देवकी, बलराम, रोहिणी सगळी प्रजा जी आहे ती सगळे ब्राह्मण वगैरे सगळ्यांना ह्या कृष्णाचं हे काय जे हरिविंदान आहे म्हणजे ज्याची काय माया आहे ती कळ्याच्या पलीकडे होती. आणि ते फक्त हैराणून हे बघतच होते.
आणि मथुरेच्या शतगुण चांगली अशी ही द्वारका नगरी होती. त्यामुळे सगळ्यांना खूपच आवडलं, खूपच आनंद झाला की आपण इथे राहायला आलो. पण हे घडलं कसं ते त्यांना कळत नव्हतं, पण झोपेत त्यांना उचलून आणलं होतं. इकडे जरासंध काळेवन उजाडल्याबरोबर मथुरेला वेढा घातला. पण येऊन बघतात तर काय, सगळं शहर रिकाम आहे, नगरद्वार उघडे भणभणीत, एकलाच उभा कृष्णनाथ, हातात शस्त्र पण नाहीत, रथ पण नाही. असं म्हटल्यावर काळेवनाला आश्चर्य वाटलं की हे काय घडलं. पण जरासंध म्हणाला, तो गवळी कपटी आहे एकदम, त्यालाच धर आधी, म्हणजे मग बाकीचे लोक आपण नंतर शोधूया. मग काळ्या यवनाने ठरवलं की आता कृष्णाला पकडायचं. असाही शस्त्रविरहित दिसतोय, त्याच्याकडे काहीच नाही, तो पायावर जमिनीवर उभा आहे. आपणही उतरला काळ्या यवन रथाखाली, आणि तो उतरलाय म्हटलं त्याला घाबरलो असं दाखवून कृष्ण पळत सुटला. त्यात काळ्यावनाला असं वाटलं, तो जरासंधाला म्हणाला, आत्ता त्याला आणतो आणि बांधून घेतो रथाला, आणि तुझा सूड घेईन, तुला बांधून फिरवलं होतं ना, म्हणून अगदी भुजा थोपटून निघाला. पण तो येतोय, त्याचा आवेश बघून कृष्णाने घाबरून पळतोय असं दाखवलं आणि जीव घेऊन पळत सुटला. श्रीधर कवी म्हणतात, जो इच्छा मात्रे घडी समजतं, तो काळ्यवन भेणे पळतं, परी शिववचनासी मान देतं, भक्तवत्सल म्हणून या. असो कायेतुनी निघे प्राण, शंकराने दिलेला आहे ना की यादवाचा नाश करायला तुला असा पुत्र होणार आहे गर्गऋषींना, म्हणून हा यादव आहे, त्याला घाबरून पळतोय, घाबरतं असं दाखवत आहे. मग त्याच्या पाठोपाठ काळेवन धावतोय. इतके धावले, वायूच्या गतीने धावले. म्हणजे त्यांनी काय काय ओलांडलं, तर तिथून जे निघाले, आता मथुरेतनं निघालेत, ते आपल्या डोळ्यासमोर आहे मथुरा कुठे आहे ती. तिथून पळत पळत नर्मदा ओलांडली, तापी ओलांडली, गोदावरी ओलांडली, अनेकानेक नद्या ओलांडल्या, त्याच्या पाठोपाठ काळयवनाने ओलांडल्या, आणि सगळं ओलांडून कृष्णावेणा संगमाजवळ श्रीकृष्ण आले, ज्याला दक्षिण प्रयाग म्हणतात. तिथे ते उभे थांबले, तर तिथे त्यांना परशुराम भेटले, भार्गवराम. दोघांनी क्षेमालिंगन दिलं. परशुरामाने विचारलं की इकडे कुठे तुम्ही आगमन केलं, कशा करता आलात. तर कृष्णाने सांगितलं की काळयवन माझ्या हात धुवून पाठी लागलाय, म्हणून मी पुढे पळतोय. परशुराम बघतच राहिले की हा जग पूर्ण ब्रह्म सनातन, ह्याला काळयवन पाठी लागला आणि धरूप आहे म्हणून हा पळतोय म्हणे. त्यांच्या बुद्धीपलीकडे होतं. पण हा पळत सुटला, थांबला नाही जास्त बोलत, खूप जोरात धावायला लागला. मग पाठवून अजून काळयवन धावतोय, त्याला काही जमेना. मग दृष्टांत नेहमीप्रमाणे श्रीधर कवींचे की एक सद्भावा वाचून कोणा नाटोपे जगत जीवन, फक्त सद्भावानेच तुम्ही त्याला पकडू शकता, त्याच्यापर्यंत पोहोचू शकता, धरू शकता. इथे तर हा शत्रू पेटलेला, त्यामुळे त्याच्या हातात तर ते आलेच नाहीत. मग काळयवन आपल्यासारखा पाठवून ओरडत पळतोय की तू कुठे पळतोयस, मी तुला सोडणार नाही, तू कसला भित्रा पळपुटा. आपल्याला माहिती ना, रणछोड दास म्हटलेलं आहे, कृष्णाला एक नाव आहे, एक वेगळं देऊळ आहे या नावाने. आणि असो तर पळतोय, हा निंदा करतोय, एकीकडे ओरडत धावतोय कृष्णाच्या पाठी. तो त्याला म्हणतोय, काय तू ते एका वारुळासारखा एवढासा गोवर्धन काय उचलला म्हणून तुला अहंकार झाला की तू काहीतरी केलंस, तू अगबक मारलेस, ते तेवढेच पाखरासारखे होते, त्यांना तू मारलंस, आणि तुला वाटलं पण काय पुरुषार्थ केलाय, तुला तर गवळणी चोरी करतोस म्हणून उखळायला बांधत होत्या, तुला पकडायला मला काय वेळ, आणि तू तर दुग्धाहारी फळाहारी असं काय, सोडून दे. तू ना तू कोणाच्या हातात जाणार, ते बसलायत ना सगळे मौनी, जटाधारी, पंचाग्नी, सगळे कारण ध्यान करणारे, त्यांच्याकडे जा, त्यांना मिळत असशील तर. पण श्रीधर कवी म्हणतात त्यांनाही तो आटोपत नाही, तर हा तर यवन आहे, ह्याला कुठला आटोपणार. एका ढंगे तर ब्रह्मांड आटी, यवन धावे त्याच्या पाठी, ज्याने एका पायामध्ये म्हणजे वामन रूपात पृथ्वी सगळं तिन्ही लोक मागून घेतले तसं. तर करत ते धावतायत आणि मग असेच दृष्टांत देता येते की हा धावतोय आणि अजून हातात तर सापडत नाहीये, पण कृष्णाला पुढे जाऊन छान लीला करायची होती ना, त्यामुळे कृष्णाने असं दाखवलं की मला म्हणजे आता धाप लागले, दम लागले, पण मी सोडणार नाही, तू मला येऊन मारशील, ह्याची मला इतकी प्रचंड भीती निर्माण झालेली आहे. धावत कुठे आला कृष्ण, तर तो त्या दक्षिण प्रयाग जे म्हटलं तर तिथून पश्चिमेकडे धावत सुटला, आणि पश्चिमेला एक पराशर पर्वत म्हणून होता. त्या पर्वतावर कृष्ण चढला. तिथे व्यासपिता अनुष्ठान करत बसले होते.
त्या पर्वतावर अचानक कृष्ण दिसत नाहीसा झाला. त्यात उष्ण काळ, त्यामुळे सगळं शुष्क असं रान होतं त्या पर्वतावर. ते बघितल्यावर काळयवनाने त्याला आग लावली. त्या आगीने सगळे ऋषी होळपळायला लागले. हे कृष्णाला कळल्यानंतर दुसरा पराक्रम कृष्णाचा की त्याने तो सगळा पर्वत असा खाली दडपला की तो भूगर्भात गेला आणि तिथून पाणी उसळलं सगळं आणि ते वर आलं आणि तो सगळा पर्वत अग्नी विझवला गेला. तिथूनही असा कृष्ण पुढे पळता पळता एका पर्वताशी आला. त्या पर्वतात एक मोठं विवर होतं आणि त्या विवरामध्ये मुचकुंद खूप काळपर्यंत झोपलेला होता. हा मुचकुंद कोण? जो त्या विवरात निद्राधीन होता आणि बराच काळ निद्राधीन होता. हा मुचकुंद कोण? तर मांधाता नावाचा जो सूर्यवंशी राजा होता त्याचा हा पुत्र. त्याने अनेक काळ स्वर्गाचं रक्षण केलं. दैत्य सतत हल्ला करायचे, युद्ध करायचे. त्यावेळेला इंद्राचा पद अढळ ठेवण्याकरता मुचकुंदाने खूप मोठं युद्ध केलेलं आहे. एकट्याने ती खिंड लढून त्याने अनेकदा दैत्यांचे अद्भुत असं युद्ध करून स्वर्ग राखला. पुढे जाऊन त्याच्यानंतर स्कंद म्हणजे कार्तिकेय स्वामींनी राखलेलं आहे, स्वर्गाचं रक्षण केलेलं आहे. पण आधी मुचकुंदाने खूपच काळ हे केल्यामुळे तो अत्यंत थकला. तेव्हा इंद्र त्याच्यावर प्रसन्न झाला आणि त्याने त्याला सांगितलं, वर माग, तुला जो काही अपेक्षित असेल तो. तर तो म्हणाला, यरु म्हणे श्रमल प्रबल निद्रा करीन बहुकाळ, जो माझी निद्रा समाधी मोडील तो भस्म व येथेची. माझे निद्रांती जगत जीवन भेटो अकस्मात येऊन, तथाच तू म्हणे सहस्रनयन मग विवरी जाऊन निजला पाई. अशा प्रकारे तो तिथे विवरात पोचलेला होता. आता कृष्ण त्या विवरात शिरलेला आहे, आपण पाहिलं. आणि त्याला ह्याने कुठले 2 वर घेतले की मला झोपेतनं जागा करेल तर तो माझ्या क्रोधाने तत्क्षणी जळून भस्म होईल आणि त्यानंतर माझी निद्रा संपून जेव्हा मी जागा होईन समोरच्याला भस्म करीन. हेही वर घेतलाय आणि नंतर मला समोर वैकुंठ वासी म्हणजे श्रीकृष्ण मला दिसायला हवा, विष्णूचं मला दर्शन व्हायला हवं असं मागून घेतलं. दोन्हीला तथास्तु म्हटलं इंद्राने. आणि अशा प्रकारे हा इथे निजलेला आहे. कृष्णाने काय केलं, तो त्या गुहेत शिरला. त्याला पाहिलं की हा मुचकुंद इथं झोपलेला आहे. त्याने आपला शेला त्याच्या अंगावर घातला आणि स्वतः जाऊन लपला. पाठोपाठ काळायवन शिरला विवरात. त्याने पाहिलं की एक दिव्य पितांबर घेऊन कोणी झोपलाय, म्हणजे हा कृष्णच असणार असं समजून जराही विचार न करता त्याने अगदी ताकदीने लाथेचा प्रहार त्याच्या छातीवर केला. तत्क्षणी मुचकुंद खडबडून उठला आणि इतका क्रोधाने त्याच्या डोळ्यांनी समोर दिसणाऱ्या व्यक्तीला पाहिलं आणि तिथल्या तिथे हा काळायवन भस्म झाला. श्रीधर कवी म्हणतात, सूत्रधारी नारायण ऐसा मारविला काळायवन, मुचकुंद पाहे सावधान तो पितवसन देखील. तो जागा झाला नीट पूर्ण, बघतो शरीरावर पिवळं म्हणजे पितांबर आहे म्हटलं त्याला आणि इतका सुगंध येतोय. त्यामुळे तो अत्यंत सद्गतीत होऊन इकडे तिकडे पाहू लागला. तर पाहिलं तर कृष्णाने त्याला चतुर्भुज दर्शन दिलं. त्याचं दर्शन झाल्यानंतर मुचकुंदाला इतका आनंद झाला. तो म्हणाला, केवळ परब्रह्म, आज खूप वेळ मी निद्रेतून उठलो, खूप वर्षाआधी स्वर्गाचं रक्षण केलं आणि अत्यंत श्रमून ह्या विवरात झोपलो होतो आणि मी उठलो तर मला तुझं दर्शन झालं. सुहास्य वदन म्हणे तुझं, मला अत्यंत आनंद झाला. तू कोण आहेस? तरी पण विचारलं, तू कोण आहेस? तर त्यांनी सांगितलं की मी तुला ज्याच्या दर्शनाची अपेक्षा आहे तोच विष्णू आहे, पण दैत्यांचा नाश करण्याकरता घेतलेला 8वा अवतार आहे श्रीकृष्ण. मग मुचकुंदाने त्याचे अष्टभाव दाटून आले. स्वतःहून परत शचीच्या वरदानाची सगळी गोष्ट सांगितली आणि म्हणाला, आज धन्य मला दिवस उगवला की आपलं दर्शन झालं. मग त्यांनी परत खूप खूप सारी कृष्णाची स्तुती केली. अनेकदा आपण ज्या ओव्या वाचल्यात तशाच या आहेत की, हे कृष्ण वृंदावन विहारा, पुराण पुरुषा निर्विकारा, गोपी मन वसन गो रस चोरा, गोरक्षका गोविंदा, हरी तुझ्या स्वरूपावरून कोट्यानुकोटी मीन केतन, सांडावे लिंबलवण करून मज धन्य आजी केले. ऐकून मुचकुंदाचे स्तवन संतोषला जगन्मोहन. त्याने केलेल्या स्तुतीने अत्यंत संतोषले परमेश्वर आणि त्यांनी त्याला आज्ञा केली की आता ना तू बद्रिकाश्रमात जा. तिथे व्यास मुनी आणि अनेक ऋषींना घेऊन बसलेले आहेत, त्यांच्याबरोबर आणि सतत संत समागमात राहा. नुसतं निर्वाण ज्ञान प्राप्त होऊन चालत नाही, आपल्याला संत समागम सतत लागतो सारासार विचारा करता. आणि त्याकरता केलेची करा, दासबोधात समर्थाने म्हटलं, केलेची करावे श्रवण.
3-4 समास दासबोधात श्रवणाचे आहेत, परत परत आलेले, इतकं श्रवणाला महत्व आहे. त्यामुळे इथेही कृष्ण सांगतात की तू श्रवण कर, आता ह्यापुढे मृगया करू नकोस, कोणाची शिकार करू नकोस, तू होशील निर्वाण ज्ञानी, माझी भक्ती दीनयामिनी, विसंबू नको सर्वथा, माझ्या वेदाची आज्ञाप्रमाण वर्तावे सदा श्रीबंधून, सखे करावे संत जन, गुरुसी शरण रे गावे. म्हणजे तू किती मोठा ज्ञानी झालास तरी गुरुला शरण जा, सतत संतांच्या सहवासात राहा, कुठले क्षुद्र कर्म करू नकोस, वादविवाद करू नकोस, सदा कीर्तन श्रवण मनन कर. इतका मोठा उपदेश कृष्णाने त्याला केला. कृष्णाचे आशीर्वाद घेऊन त्याच्या चरणावर मस्तक ठेवून मुचकुंद बाहेर आला विवरातून. तो जेव्हा बाहेर आला तोवर काळ इतका पुढे गेलेला होता की द्वापार युगाचा अंत आलाय असं जाणवलं त्याला. विवराबाहेर जे काही विश्व दिसत होतं ते म्हणजे मुचकुंदाला असं दिसलं की खुची झाडं, खुजे लोक सगळे पाप करतायत, सगळे परमनिंदक, दुसऱ्यांची निंदा करतायत, असेच लोक त्याला दिसले. कोणी कोणाशी नीट बोलतच नाहीये. एकूण हे बघितल्यावर तो पण पटकन कोणाशीही न बोलता तडक बद्रिकाश्रमाला आला आणि संतांच्या मेळाव्यात सातत्याने राहायला लागला आणि साधना करायला लागला. इकडे विवराबाहेर निघालेला कृष्ण द्वारकेहून तोपर्यंत बलरामही तिथे आला होता. त्याला सगळा समाचार सांगितला. नंतर जरासंध त्याने काळयवनाला पाठवलं, पण म्हणे संपला काळयवन, मुचकुंदाच्या रागाने बिवराच्यात भस्मावून पडलेला आहे. आता ही बातमी सगळ्यांना कळली. म्हणजे कुठे हे जरासंध आणि जे काय होते ना त्याचे मित्र सगळे, वक्रदंत, शिशुपाल, त्या सगळ्यांना कळलं की काळयवन पण संपला. आता त्यांच्या रागाला तर सीमा राहिली नाही. त्यांनी काय केलं, उरलेले सगळं सैन्य घेऊन परत चाल करून आले इथे जिथे आता कृष्ण होता तिथे. तर हा कृष्ण आणि बलराम तिथे भेटले होते ना आता त्या विवरात, तर ते अजून खूप उंचशा पर्वतावर चढले. ते बघितल्यावर जरासंधांनी त्या पर्वताला वेढा घातला आणि आग लावून दिली. आग लावून दिली. सगळे पक्षी प्राणी आहाळून पडतायत, मरून पडतायत, आकांत ओढवलाय. असं सगळं चित्र बघितल्यावर स्वर्गातून गरुड आला पटकन. त्याने कृष्णाला नमन केलं आणि म्हणाले माझ्या बसा माझ्या पाठीवर. आणि मग त्या पर्वताच्या वर शिखरावर असलेले कृष्ण आणि बलराम गरुडाच्या पाठीवर बसले आणि आकाशपंथाने निघून द्वारकेला आले. श्रीधर कवी सांगतात की हीच कथा हरिवंश या ग्रंथात, म्हणजे हे आत्ता सांगितलेली कथा भागवतातली आहे. आणि ते म्हणतात की हरिवंशामध्ये वेगळी कथा आहे की भीमक आला रथ घेऊन आणि त्या रथावर दोघं जण बसले आणि आपल्या म्हणजे द्वारकेला पोचले. असो, क्षमस्व, द्वारकेला पोचले नाही, इथे आधी कुठे गेले ह्याचा उल्लेखच नव्हता. पुढे असं म्हटलंय की ते दोघं मथुरेकडे निघाले. बलराम आणि कृष्ण ते मथुरेत आले. त्याच्या पाठवाट जरासंधही धावतोय मथुरेत यायला. ऐसा देखोनी नारायण, हाती घेतले सुदर्शन, जे सकळ शस्त्रांचा बाप पूर्ण, आज्ञाप्रमाणे करावी, ते सुदर्शन सोडलं त्याने. सगळे वीर पळतायत, सगळे घाबरले. आणि आधी काळयवनाला तर मारलेलंच आहे, त्याचं दळ होतं पण म्लेच्छांचं किती 3 कोटी ते, आणि जरासंधाचं सगळं सैन्य जे होतं ते सगळं सैन्य ते सुदर्शन चक्राने मारून टाकलं. मुख्य काही राजे उरले, पण बाकी सगळं सैन्य मारून मथुरेमध्ये राम आणि कृष्ण प्रवेशले. का गेले ते मथुरेत? तर मथुरेत अख्खी मथुरा एका रात्री त्यांनी द्वारकेला हलवली होती ना, ती ओसाड पडली होती इथे. आणि आता हे जर द्वारकेलाच येऊन राहिले तर मथुरेची लूट करेल ना जरासंध. त्याला माहिती आहे आता माणसं तर कोणी नाही, त्याचंही सैन्य मारलं गेलं आहे, म्हणून आता तो घाबरून पळून चाललेला आहे पराभव होऊन. पण परत तो येईल तर त्याच्यात ह्या दोघांनी येऊन आपलं सगळं तिथे भूमी उकरली म्हणे. आणि भूमीत जेवढं काही भांडार होतं ते, आणि सोनं चांदी, त्याच्याशिवाय रथ चांदी सोन्याचे, असं सगळं सामग्री घेतली आणि ते मग द्वारकेकडे चालले. तर ते द्वारकेकडे चाललेत बघितल्यावर परत जरासंध त्याच्यावर धावून आलेला आहे. म्हणजे त्याचं किती जिद्द आहे बघा, त्याने जिद्द सोडली नाही.
17 वेळा त्याचं रणकंदन झालेलं आहे कृष्ण बलरामाबरोबर. 17 वेळा तो हरलेला आहे, फक्त मारला गेला नाहीये. का नाहीये तर कृष्णाला माहिती आहे की भीमाकडनं त्याचं मरण आहे म्हणून त्याला सोडून दिलंय. पण तरी सुद्धा त्याची खुमखुमी काही जात नाही. तो परत चालून आला कृष्णावर. असं बघितल्यावर कृष्णाने बलरामाला सांगितलं, हे सगळं धन आणि जे काय आहे ते भांडार घेऊन तू निघून जा द्वारकेला, मी बघतो. आणि कृष्ण एकटाच उरला. आणि अशा प्रकारे कृष्णाने एकूण धनुष्यबाण अशी घेऊन 18 युद्ध केलेली आहेत म्हणे. सगळं त्या जरासंधाचं सैन्य त्याने मारलं आणि द्वारकेला कृष्ण परत आला. सैन्य मारलं, जरासंधाला सोडलं. आणि म्हणूनच कदाचित पुढे जाऊन न धरी शस्त्र करी मी म्हटलं असेल. मागे एकदा मी हा उल्लेख केला, कारण आधी ते हाती म्हणजे मल्लयुद्धाने स्वतःच्या हाताने त्याने केवढे केवढे मोठे राक्षस मारलेत. आणि आता इथे मथुरेत आल्यानंतर म्हणजे उग्रसेनाला राज्यावर बसवल्यानंतर त्यांनी ह्या मोठमोठ्या दुष्ट सगळ्या दैत्यांशी धनुष्यबाणाने युद्ध केलेलं आहे. म्हणून श्रीधर कवी विशेष करून सांगतात की धनुष्य घेऊन मुकुंदे केली 18 महायुद्धे, 17 वेळ मथुरेपुढे जगद्वंद्ये युद्ध केले निर्वाण. मथुरेच्या पुढे आता 17 वेळा त्यातलं युद्ध केलं. असो, द्वारकेला कृष्ण परत आला. मोठा सोहळा झाला की इतक्या राक्षसांना हरवलं म्हणून. तोवर अनर्थ नावाच्या देशाचा जो राजा होता, त्या रैवत त्याचं नाव, त्याच्याकडनं म्हणजे तो ब्रह्म्याला भेटायला आला. आणि त्याने त्या सांगितलं ब्रह्म्याला की माझी कन्या रेवती हिचं मला विवाह करायचा आहे, तर मी कोणाशी विवाह करून देऊ असं तुम्ही मला सांगा. असं म्हटल्यावर ब्रह्माने ध्यान लावलं आणि त्याला सांगितलं की बघ, बळीरामाला तुझी मुलगी दे. असं ठरल्यावर ब्रह्मदेवाबरोबरच तो सगळ्या आपल्या दळवारासह द्वारकेला आला. द्वारकेला येऊन त्यांनी प्रार्थना केली, सेनाला विनंती केली आणि कृष्णानेही ते मान्य करून बळरामाबरोबर रेवतीचं लग्न लावून दिलं. 4 दिवस विवाह सोहळा झाला आणि त्या राजांनी, रैवत राजांनी भरपूर अंदण म्हणून बऱ्याच गोष्टी, सैन्य, गजहत्ती, घोडे सगळं दिलं आणि रेवतीला देऊन ते परत चालले. अशा प्रकारे बळरामाचं लग्न झालं. बळराम हा ज्येष्ठ पुत्र आहे नाही का, तर त्याचा विवाह झालेला आहे. आता श्रीधर कवी म्हणतात, पुढील अध्यायी रुक्मिणी स्वयंवर कथा सुरस असे परमतत्वता ते उणे आणीला अमृता ऐकी जे श्रुती सादर हरिवंशी भागवती पाही त्याची कथा हरिविजयी आणि या ग्रंथाचा करता सर्वई पंढरीनाथ जाणे दे तोची पाठीशी उभा राहून गोष्टी सांगे ज्या ज्या कानी तैशा म्या लिहिल्या संतजनी जाणीजे हे तत्वता. त्यांनी सांगितलं तेच मी लिहितोय. आता बळराम आणि रेवतीचं लग्न झालं. आता पुढच्या अध्यायात तुम्ही रुक्मिणी स्वयंवर बघा. तेव्हा ते आपल्या सगळ्या श्रोत्यांना विनंती करतात की तुम्ही अत्यंत म्हणजे संस्कृत नाही म्हणून मी हा प्राकृतात ग्रंथ केलेला आहे. म्हणजे मला संस्कृत येत नाही म्हणून कदाचित पंढरीनाथांनी म्हणे माझ्या हातनं प्राकृत ग्रंथ केलेला आहे. तेव्हा तुम्ही त्याचा अत्यंत गोडवा जो आहे तो अनुभवावा, पुढच्या अध्यायात अजून अजून वाढणारा, असं सांगून अध्यायाचा शेवट करतात की इति श्री हरिविजय ग्रंथ संमत हरिवंश भागवत सदा परिसोत भाविक भक्त द्वाविशंती तमाध्याय बोढा अध्याय 22 ओव्या 276. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्णार्पणमस्तु.